नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज मराठी 24/7 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. तर एक नजर टाकूया आजच्या झटपट 24 बातम्यांवर. काँग्रेसचे अखिल भारतीय सचिव तथा महाराष्ट्रासह प्रभारी कुणाल चौधरींच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीनगरमध्ये आढावा बैठक संपन्न झाली. विविध मागण्यांसाठी ठाण्यामध्ये आदिवासी बांधवांकडून बेमुदत आंदोलन करण्यात आले. राजकारणात काही नेते आपल्या मुला मुली आणि पत्नीसाठी तिकीट मागतात असं म्हणत नितीन गडकरी यांनी घराणेशाहीवर निशाणा साधलाय. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यावर ठाकरे गटाच्या नेत्यांनी आरोप केलेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी कधीही उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री होऊ देणार नाही असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय. भास्कररावांना तातडीने पक्षप्रवेश करून घ्यायचा होता, भाजपमध्ये त्यांचा दम घुटत होता असं वक्तव्य नाना पटोले यांनी केलंय. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली असून जरांगे पाटील यांनी उपचार घेण्यास नकार दिलाय. प्रतिबंधित गुंगीकारक गोळ्यांची विक्री करणाऱ्या आरोपींना विविध ठिकाणहून अटक करण्यात आली असून स्थानिक गुन्हे शाखेकडून ही कारवाई करण्यात आली आहे. वणी येथे काँग्रेसच्या वतीनं खड्ड्यात झाडे लावून आंदोलन करण्यात आलं असून त्वरित खड्डे बुजवण्याची मागणी देखील या आंदोलनातून करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं विविध मागण्यांसाठी बुलढाणा येथे जनआक्रोश मोर्चा काढण्यात आलाय. नवी मुंबईमधील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पालेभाज्यांची आवक 20% वाढल्यानं दरात घट झाली असून 60 रुपयांवर गेलेली भाजीची जुडीचे दर आता 15% कमी झालेत. येवला शहरातील लावलेल्या बॅनरमुळे वाद उठला असून ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून नगरपालिकेत ठिय्या आंदोलन करण्यात आले. अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर आज सायंकाळी 5 वाजता बारामती शहर आणि परिसरात दमदार पावसाने हजेरी लावली. तर अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची काहीशी तारांबळ उडाली. रत्नागिरीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जिल्हा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. कल्याण डोंबिवलीतील झोपडपट्टी संदर्भात आरपीआयच्या केडीएमसी मुख्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आलाय. जालना आणि बीड रोडवर बस कंटेनरचा भीषण अपघात झाला असून यात 6 जणांचा मृत्यू झालाय, तर एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती दिली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अमरावती टेक्सटाईल पार्कचं भूमिपूजन करण्यात आलं. तर यावेळी माजी खासदार नवनीत राणा यांना अश्रू अनावर झाले. संवेदनशील भागात पोलिसांचा रूट मार्च सुरू असून परिस्थिती नियंत्रणात आली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांनी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कार्यक्रम उधळून लावण्याचा सकल मराठा समाजाच्या इशाऱ्यावर मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय. आयफोन 16 सिरीज सर्वप्रथम खरेदी करण्यासाठी नागरिकांनी बीकेसीच्या ॲपल स्टोअर बाहेर गर्दी केल्याचं पाहायला मिळालंय. वंचित महायुतीसोबत आल्यास मला मंत्री नाही केलं तरी चालेल, पण प्रकाश आंबेडकर यांना मंत्री करा असं वक्तव्य रामदास आठवले यांनी केलंय. आरक्षणाचे अ, ब, क, ड उपवर्गीकरण व्हावे यासाठी संविधान सन्मान सामाजिक न्याय रॅलीचं नांदेडमध्ये आयोजन करण्यात आलंय. तापी नदीच्या पात्रात विसर्जन केलेल्या गणेश मूर्त्यांची नगर परिषदेच्या वतीनं योग्य विल्हेवाट लावण्यात आली आहे. महाराष्ट्रातील प्रश्न नाही सुटले तरी चालतील, पण मी कसा मुख्यमंत्री होईन असा मवियात वाद सुरू असल्याचं किरण पावसकर यांनी म्हटलंय. तर या होत्या आजच्या झटपट 24 बातम्या. अशाच झटपट बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.